आता आधीच्या एपिसोड मध्ये आपण बघितलंय की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कशी सुरू झाली, याला कोणी कोणी विरोध केला आणि अशा अनेक रिपोर्ट्स आपण मागच्या एपिसोड मध्ये बघितले. आणि या व्हिडिओत आपण 1955 ते 1960 मधला संघर्ष बघणार आहे, ज्यात महाराष्ट्राने केवळ आंदोलन पाहिलं नाही तर त्याग पाहिलं. लोक आपलं सगळं काही सोडून रस्त्यावर उतरत होते, ज्यात अनेक जणांना अटक झाली, लाठीचार्ज झाला, गोळीबार झाला आणि या गोळीबारात 106 जणांना आपले प्राण गमावले. आणि हा लढा महाराष्ट्राच्या इतिहासातील सगळ्यात महत्त्वाची घटना आहे. त्यामुळेच महाराष्ट्र होऊन आज 65 वर्ष झाली आहेत, तरी देखील मुंबईचा आणि मराठी माणसाचा मुद्दा वारंवार आपल्या समोर येतो. पण दुर्दैव आहे की एवढा महत्त्वाचा इतिहास आपल्यापासून लपवला जातो. या संघर्षावर कोणती सिरीज आली तर ती त्या प्लॅटफॉर्मवरूनच काढून टाकली जाते. तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर या इतिहासाबद्दल विचारलं तर तुम्हाला तुकड्या तुकड्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला भेटतील, कारण खूप कमी लोक आहेत ज्यांना या इतिहासाबद्दल संपूर्ण माहिती. त्यामुळेच मी हा व्हिडिओ अशा पद्धतीने बनवत आहे की तुम्ही लहान असो किंवा मोठे, एकदा का तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर संयुक्त महाराष्ट्राबद्दल छोट्यातली छोटी एक ना एक गोष्ट तुम्हाला समजेल. आणि या संपूर्ण व्हिडिओत मी जे काही सांगणार आहे त्यातली एक पण गोष्ट मी माझ्या मनाने सांगणार नाही. प्रत्येक गोष्ट न्यूज मधून, रिसर्च पेपर मधून, आर्टिकल मधून आणि वेगवेगळ्या पुस्तकातून घेतलेली आहे. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं एवढंच कारण आहे की आपण एकदा आपली विचारधारा आणि राजकारण बाजूला ठेवून जाणून घेऊ की संयुक्त महाराष्ट्राचा लढा कसा लढला गेला, कोणी कोणी याला विरोध केला आणि मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली. त्यामुळे थोडासा वेळ काढा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता जेव्हा भारतात भाषिक प्रांत रचनेची आणि संयुक्त महाराष्ट्राची मागणी जोर धरू लागलेली, तेव्हा राज्य पुनर्रचनेचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने 1948 मध्ये दार कमिशनची स्थापना केली. त्याच्यानंतर 1949 मध्ये JVP समितीची स्थापना केली आणि 1953 मध्ये राज्य पुनर्रचना आयोग आला. आणि या सगळ्यांचे रिपोर्ट्स डिटेल मध्ये आपण मागच्या एपिसोड मध्ये बघितलेले आहे. या रिपोर्ट्स मध्ये एकूण हे सांगितलेले की मुंबई एक स्वतंत्र घटक असावे आणि मुंबईला कोणत्याही एका राज्याचा भाग बनू नये. आणि या रिपोर्ट्सने मराठी भाषिकांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले, ज्यामुळे जनतेच्या या मागण्यांना जन आंदोलनाचे स्वरूप येऊ लागले. महाराष्ट्रावर याचा तीव्र विरोध झाला आणि जनता संयुक्त महाराष्ट्राशिवाय अन्य कोणताही पर्याय स्वीकारण्याच्या अवस्थेत नव्हती. मराठी जनतेचा तीव्र विरोध पाहून आणि भविष्यातील राजकारणाचा विचार करून काँग्रेस वर्किंग कमिटीने 8 नोव्हेंबर 1955 साली त्रिराज्याचा प्रस्ताव मांडला, ज्यात त्यांनी सांगितलं की गुजराती भाषिकांचे एक राज्य असावे, मुंबई आणि त्याच्या उपनगराचे एक राज्य असावे आणि मराठवाड्यासह महाराष्ट्र असावे. या त्रिराज्याच्या प्रस्तावामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली, कारण हा ठराव म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा एक डाव होता आणि महाराष्ट्राच्या जनतेने हा ठराव साफ नाकारला. या त्रिराज्याच्या प्रस्तावानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र चळवळीने खूप मोठे आंदोलन सुरू केले, ज्यात शेतकरी, कामगार, कष्टकरी, अनेक राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यामध्ये लोकशाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांचा देखील सहभाग होता आणि खऱ्या अर्थाने आंदोलनाला सुरुवात झाली. 16 नोव्हेंबर 1955 ला एक जाहीर सभा भरली आणि या सभेत विधानसभेवर मोर्चा नेण्याचे ठरले आणि घोषणा करण्यात आली की विधानसभेच्या दिशेने निघणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व हे सेनापती बापट करते. आता यावेळेस सेनापती बापट हे 75 वर्षाचे होते, तरी देखील त्यांना हे नेतृत्व दिलं. आणि नेतृत्व देण्याच्या मागचं उद्देश काय होतं तर 75 वर्षीय सेनापती बापट यांना काही दुखापत झाली तर ते चांगले हुतात्मा ठरतील. आता सगळं काही ठरलेलं, पण या चळवळीला मोरारजी देसाई आणि स.का. पाटील यांनी सुरुवातीपासूनच विरोध केलेला आणि विरोध करतच होते. त्याच दिवशी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी एक आदेश जारी केला, ज्यात त्यांनी सांगितलं की 18 नोव्हेंबर पासून 5 दिवसांसाठी कोणत्याही कारणास्तव 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या जमावाला बंदी घालण्यात येईल. 18 नोव्हेंबर 1955 ला मुंबईच्या विधानसभेत अधिवेशन भरतं आणि या अधिवेशनात त्रिराज्य योजना मान्य करून घ्यायची जबाबदारी मोरारजी देसाई यांच्यावर सोपवण्यात आली. पण ही योजना मान्य होऊ द्यायची नाही असं जनतेने आधीच ठरवलेलं. ठरल्याप्रमाणे 18 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून या ज्या त्यावेळेच्या दादर परळकडल्या ड्राम गाड्या होत्या त्या गच्च भरून लोक फ्लोरा फाउंटन कडे जात होते. दुपारी 1 वाजता मुंबईच्या मध्यभागी असलेल्या चर्चगेट स्टेशन मधून सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली 500 सत्याग्रहींचा मोर्चा निघाला. पण ते पुढे जात असताना आचार्य अत्रे, सेनापती बापट, लालजी पेंडसे आणि मधु दंडवते यांना अटक करून भायखळा तुरुंगात नेण्यात आले. आणि ही बातमी जेव्हा लोकांना समजली तेव्हा लोकांमध्ये अस्वस्थता पसरली. यावेळी स्त्रियांची सत्याग्रही तुकडे अधिवेशनात पुढे आली.
महाराष्ट्राच्या विविध भागातून स्त्रिया आंदोलनात उतरत होत्या. या गोंधळात पोलिसांनी अश्रुधूर सोडला आणि लाठीचार्ज करायला सुरुवात केली. तारा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली महिलांची तुकडी गोळीबार असेल, लाठीचार्ज असेल यांना तोंड देत पुढे सरकत होते. कराड सुप्ते गावातून 100 बैलगाड्यातून 500 ते 600 स्त्रियांनी मोर्चा काढला आणि अशा अनेक स्त्रियांचे योगदान होते. त्याच दिवशी सायंकाळी कामगार मैदानावर सुमारे 50,000 लोकांच्या उपस्थितीत एक जाहीर सभा भरली. श्रीपाद अमृत डांगे यांनी या सभेचे मार्गदर्शन केले. या सभेत त्रिराज्य योजना फेटाळण्यात आली आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा अजून गतिमान करण्यासाठी 21 नोव्हेंबर 1955 रोजी संप पाळण्याचा आणि मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. आता 21 नोव्हेंबरला संयुक्त महाराष्ट्र परिषदेने संप पुकारले, पण त्याच्या एक दिवस आधीच म्हणजे 20 नोव्हेंबर 1955 रोजी मोरारजी देसाई आणि स का पाटील यांनी गिरगाव चौपाटीवर एक सभा आयोजित केली. या सभेत दोघांनी बेलगाम वक्तव्य केली. स का पाटील म्हणाले की संयुक्त महाराष्ट्रवाले नालायक आहात, राज्य करण्याची तुमची पात्रता नाही. महाराष्ट्रीय लोक संख्यात्मक दृष्ट्या बलवान असले तरी बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीचा पूर्ण अभाव आहे. आणि असंही म्हणाले की 5 वर्षात काय 5000 वर्षात पण मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही आणि आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. आणि हे सगळं काय इथंच थांबलं नाही, तर मोरारजी देसाई यांनी सुद्धा भाषण करताना म्हटले की जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत मुंबई तुम्हाला मिळणार नाही. दोघांच्या अशा महाराष्ट्रद्वेषी भाषणांमुळे स्टेजवर जोड्यांचा मारा झाला. दगडफेक सुरू झाली आणि संपूर्ण सभा उधळून लावली आणि मोरारजी देसाई आणि स का पाटील या दोघांना या सभेतून पळून जावं लागलं. या सभेनंतर मोरारजी देसाई महाराष्ट्रासाठी एक विलन झाले. मोरारजी देसाई जी टोपी परिधान करायची ती टोपी संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधकांची एक ओळख बनलेली आणि लोकांना मोरारजी देसाई यांचा एवढा तिरस्कार झालेला की दुसऱ्या दिवशी मोरारजी देसाई सारखे टोपी घालणाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. मोरारजी देसाई आणि स का पाटील यांच्या वक्तव्यावरून आचार्य यात्रे तर एवढे संतापले की त्यांनी वृत्तपत्रात लिहिले की चंद्र सूर्य काय पाटलाच्या बापाचे गुलाम आहेत का, आणि सरकारच्या या निर्णयाचा तीव्र विरोध केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 नोव्हेंबर 1955 रोजी ठरल्याप्रमाणे मुंबईत हरता आणि संप पुकारण्यात आला. 4 लाख कामगारांनी संप पुकारला आणि 4 ते 5 लाख कामगार कामावरच गेले नाही. सर्व बाजूंनी लोक ओव्हल मैदानावर जमू लागले. तिथं पोलिसांचा बंदोबस्त अतिशय कडक होता. त्यात मोरारजी देसाई यांनी जमावबंदीचा आदेश जारी केला. तरी पण लोकांनी मोर्चा काढला आणि 1 लाख पेक्षा अधिक कामगार आणि जनतेचा मोर्चा फ्लोरा फाउंटनवर जाऊन धडकला. पोलिसांनी या जमावाला रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण पोलिसांना यात यश आलं नाही. तेव्हा मोरारजी देसाईंनी पोलिसांना आक्रमक कारवाई करायचा आदेश दिला आणि पोलिसांनी सगळ्यात पहिल्यांदा लाठीचार्ज करायला सुरुवात केलं. जमावावर अश्रुधूर सोडला आणि नंतर गोळीबार करायला सुरुवात केली. आणि या गोळीबारात 15 आंदोलकांना आपले प्राण गमवावे लागले. 300 लोक जखमी झाले आणि 400 पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली. या सगळ्यामुळे आंदोलक खूपच चिडले. त्यांनी जाळपोळ करायला सुरुवात केली. आता यावेळेस SM जोशी हे विधानसभेत होते आणि त्यांना जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा विधानसभेतील कामकाज आटपून ते आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले. SM जोशींनी पोलिसांच्या एका व्हॅनवर असलेल्या लाऊडस्पीकरने जमावाला शांत होण्याचे, दंगल थांबवण्याचे आणि चौपाटीवरील जाहीर सभेसाठी जाण्याचे आवाहन केले. त्यावेळेस सभा घेण्यास बंदी होती, पण पुढील रक्तपात टाळण्यासाठी सरकारने ही सभा घेण्यासाठी एक विशेष परवानगी दिलेली. SM जोशींनी गिरगाव चौपाटीवर लोकांना एकत्र केलं आणि गोळीबाराचा निषेध केला. संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मा झालेल्यांसाठी दुःख व्यक्त केले आणि जमावाला शांत केले. पुढे 23 नोव्हेंबरला पुण्यातील शनिवार वाड्यासमोर मुंबईत झालेल्या गोळीबाराचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेत केशवराव जेधे यांनी देखील भाषण केले. भाषण करताना त्यांनी आपल्या भाषणात म्हणले की मुंबईतील अशांत परिस्थितीसाठी मोरारजी देसाई आणि स का पाटील जबाबदार आहे. महाराष्ट्रात त्यावेळेस एवढं सगळं काही घडलं, पण सरकार त्यांच्या त्रिराज्य योजनेवर ठाम होतं, अडून बसलेले. तेव्हा शंकरराव देव आणि महाराष्ट्रातील इतर काही नेते दिल्लीला गेले. तेथे तत्कालीन गृहमंत्री GB पंत आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत पुढील बैठकांमध्ये हायकमांडचा निर्णय बदलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना त्यामध्ये अपयश आलं आणि हायकमांडचा निर्णय जशाच तसा राहिला. 3 स्वतंत्र राज्य. पुढे 3 जानेवारी 1956 ला संयुक्त महाराष्ट्र पूरक समितीने पुढे काय करायचं हे ठरवण्यासाठी एक परिषद बोलवली. या परिषदेत एक ठराव करून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राशिवाय अन्य कोणताच पर्याय नाही हे जाहीर करण्यासाठी
7 जानेवारीला महाराष्ट्र दिन पाळावा आणि त्या दिवशी सगळीकडे सभा, मोर्चा, निदर्शने आणि हरताळ पाळावा आणि त्यासोबतच महाराष्ट्र विरोधी आमदारांवर बहिष्कार घालावा असा आदेश देण्यात आला आणि ठरल्याप्रमाणे 7 जानेवारीला महाराष्ट्रभर सगळीकडे सभा, मोर्चा, निदर्शने आणि हरताळ झाली आणि त्यासोबतच संयुक्त महाराष्ट्राचा लढा अजून गतिमान करण्यासाठी यामध्ये जनतेने देखील प्रचंड साथ दिली. आता एकीकडे जनतेचा लढा हा तर चालूच होता, पण दुसरीकडे केंद्र सरकार जनतेच्या मनाविरुद्ध जाऊन एक योजना करत होते आणि ही योजना महाराष्ट्राच्या हिताची नव्हती. त्यामुळे केंद्र सरकारला पण माहिती होतं की जेव्हा ते मुंबई शहराच्या प्रश्नावरील त्यांच्या निर्णयाची घोषणा करतील तेव्हा शहरात ताणतणाव वाढू शकतो आणि शहरात त्रास वाढू नये म्हणून त्याच रात्री म्हणजे 15 जानेवारी 1956च्या रात्री केंद्र सरकार मोठमोठ्या पुढाऱ्यांना अटक करायला सुरुवात करतं आणि जेव्हा पोलीस या नेत्यांना गाडीतून घेऊन जात होते तेव्हा या नेत्यांनी गाडीतून घोषणा देण्यास सुरुवात केली की मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, अशी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या गाडीतून दिलेल्या या घोषणांमधून लोकांना समजलं की आपल्या नेत्यांना अटक झाली आहे आणि नेत्यांना अटक झाल्यानंतर मुंबईत आणि महाराष्ट्रात ताणतणाव निर्माण झाला. 16 जानेवारी 1956ला दिवसभरात 350 लोकांना अटक झाली. सर्व ज्येष्ठ पुढारी पकडले गेले, पण ही चळवळ काही थांबली नाही. जनतेने स्वतः या चळवळीचे नेतृत्व केले. नायगाव पासून ते भायखळ्यापर्यंत एक चाळ समितीचे केंद्र बनले होते. नायगावला इस्माईल बिल्डिंग, हाजी कासम चाळ, काळा चौकी, लालबागची गणेश गल्ली, काळेवाडी, आंबेवाडी, दाभोळकर अड्डा, कोंबडी गल्ली, बोगद्याची चाळ, गॅस कंपनी लेन अशा कितीतरी चाळी गल्लीतून या लढाईची सूत्रे हालत होती. या लढाईत कामगारांनी आपल्या भागातील गल्ली गल्ली पोलिसांच्या विरोधात लढवली. पोलीस थकले पण कामगार काय हटले नाही. महाराष्ट्रात एक शक्तिशाली आंदोलन सुरू होतं आणि आंदोलन सुरू असताना त्याच रात्री 8:30 वाजता पंडित जवाहरलाल नेहरू राज्य पुनर्रचनेसंबंधित आपल्या निर्णयाची घोषणा करण्यासाठी आकाशवाणीवर आले. बोलताना सुरुवातीला त्यांनी महाराष्ट्रीय लोकांना कडूगोळी चवदार बनवण्याचा प्रयत्न केला आणि ते म्हणाले की मुंबई भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्राने वेढलेली आहे आणि म्हणूनच त्या प्रदेशाचा भाग मानला जाऊ शकतो. पुढे त्यांनी महाराष्ट्रीयांना आश्वासन दिले की शहरात प्रभावी आणि मोठ्या भाषिक गटात महाराष्ट्रीय लोकांचा समावेश आहे. मुंबईचे भवितव्य काहीही असो, महाराष्ट्रीय लोक तेथे महत्वाची भूमिका बजावते. पुढे नेहरूंनी राज्य पुनर्रचनेसंबंधी निर्णयाची घोषणा केली आणि तो निर्णय असा होता की विदर्भासह संपूर्ण मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य असेल, वेगळे गुजरात राज्य असेल आणि मुंबई केंद्रशासित असेल. या निर्णयामुळे मुंबई अक्षरशः पेटून उठली, कारण नेहरूंनी स्पष्ट केलेलं की मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. नेहरूंच्या रेडिओवरील घोषणांमुळे लोक रस्त्यावर उतरू लागले. मुंबई शहरात दंगे सुरू झाले आणि पोलिसांनी लोकांना दडपवण्यासाठी लाठीमारांचा वापर करायला सुरुवात केली आणि जेव्हा पोलीस यात असमर्थ झाले तेव्हा पोलिसांनी परत गोळीबार करायला सुरुवात केली. गजानन उर्फ बंडू गोखले हा गिरगावात राहणारा एक विद्यार्थी होता. पोलिसांनी जेव्हा लोकांवर पहिला प्रहार केला तेव्हा बंडू गोखले त्याच्या वसतिगृहातून बाहेर पडत होता आणि त्या क्षणी पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मुंबईत अशा घटना घडल्या तेव्हा मोरारजी देसाई हे दिल्लीला जात होते आणि जेव्हा त्यांना हे सगळं कळलं तेव्हा त्यांनी दिल्लीचा दौरा रद्द केला आणि ते परत मुंबईला निघाले. जेव्हा ते मुंबईला परत आले तेव्हा पोलिसांच्या गोळीबारात एक व्यक्ती ठार झाली होती आणि 2 जण जखमी झाले होते. घटनास्थळी पोहोचताच मोरारजी देसाईंनी ऑपरेशनचे नेतृत्व हाती घेतले आणि ताबडतोब पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलवली आणि पोलिसांना आदेश दिला की दिसता क्षणी गोळीबार करा आणि फक्त गोळीबार करू नका तर जीवे मारण्यासाठी गोळीबार करा. या आदेशानंतर पोलिसांनी गोळीबार करायला सुरुवात केली आणि गोळीबारानंतर प्रत्येक मराठी माणसाच्या तोंडात एकच घोषणा होती की लाठी गोली खाएंगे फिर भी बंबई लेंगे. 17 जानेवारीला लोकांना गोळीबाराची बातमी कळतात. परत एकदा सगळं काही म्हणजे शाळा, कारखाने, कार्यालय, बँका, महाविद्यालय, गिरण्यांपासून ते सगळं काही बंद झालं. लोकांनी काळ्या फिती लावल्या, आपल्या गाडीवर काळे झेंडे लावले आणि याच दिवशी बेळगावात गोळीबार झाला ज्यात 5 लोक ठार झाले. 18 तारखेपासून मात्र या चळवळीला अत्यंत उग्र स्वरूप आले. हरताळाला युद्धाचे स्वरूप आले. मुंबईतील सगळे कामगार संपावर गेले. शाळा, कॉलेज, बँका, कचऱ्या सगळेजण या संपात सामील झाले. सभांवर बंदी होती, संचारबंदी चालू होती. पोलिसांनी चाळीत घुसून गोळीबार करायला सुरुवात केली. गोळीबाराचा आवाज हा वाढत होता, पण जेवढा गोळीबाराचा आवाज वाढत होता त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा गाजत होत्या. पुणे, नाशिक, कोल्हापूर, बेळगाव, निपाणी येथे गोळीबार होऊन 7 जण ठार झाले होते. यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलेला.
पोलिसांनी चाळींना घेरा घातला आणि अश्रुधुरांचा मारा केला. यावेळेस स्त्रिया लहान मुलांसोबत आपल्या खोल्यांमध्ये बंद होती. पोलिसांनी केलेल्या अश्रुधुरांमुळे या स्त्रिया आणि लहान मुलं बेशुद्ध पडू लागलेले. या अश्रुधुराच्या त्रासांनी स्त्रियांनी लहान मुलांना कडेवर घेतलं आणि आपल्या खोलीच्या बाहेर पडले. जेव्हा ते आपल्या खोलीच्या बाहेर पडले तेव्हा पोलिसांनी यांना घेरा घातला. तेव्हा या स्त्रिया काय घाबरल्या नाही. त्यांनी पोलिसांना उत्तर दिलं की अरे भेकडांनो, असे कोंडून काय मारता, असे उघड्यावर मारा. या महाराष्ट्रासाठी आम्ही मरायला देखील तयार आहोत. आणि यावेळेस पोलिसांनी फक्त चळवळीवर हल्ला केला नाही तर सामान्य लोकांवर पण क्रूर हल्ला केला. दादर येथील मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर एक छोटीशी झोपडी होती. या झोपडीत मोरे नावाचा वृद्ध व्यक्ती चहा पित होता. एक गोळी आली आणि त्यांना लागली. दुसरी गोळी आली आणि त्यांच्या जावयाला लागली. आणि यानंतर 9 वर्षाच्या त्यांच्या नातवाला लागली. 3 पिढ्या काही सेकंदात कारण नसताना नष्ट झाले. लोक त्यांच्या बाल्कनीत उभे राहून रस्त्यावर पाहत होते तर त्यांना गोळ्या लागल्या. काही जण आपल्या घरात बसून आपल्या कुटुंबासोबत जेवण करत होते, त्यांना देखील गोळ्या लागल्या. घराबाहेर खेळणारे लहान मुलं भटक्या गोळ्यांनी मारली गेली. आणि एवढंच नाही तर काही जण रेल्वे स्टेशनवर आपल्या गाडीची वाट पाहत होते तर पोलिसांनी त्यांना देखील गोळ्या घातल्या. आणि अशा अनेक लोक जे त्यांच्या घरात होते, ज्यांचा याच्याविषयी काहीच संबंध नव्हता, त्यांना देखील गोळ्या घालण्यात आल्या. आणि ही फक्त काही उदाहरणच आहेत जे दाखवतात की गोळीबार किती बेशिस्त आणि सूडबुद्धीने केला होता. या सगळ्यात अनेक जण मारले गेले, अनेक जण जखमी झाले. आणि या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी पोलिसांनी कोणतीच व्यवस्था केली नव्हती. मग जे तिथले स्वयंसेवक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, वैद्यकीय व्यावसायिक असतील, ते जेव्हा या जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात नेण्यासाठी व्यवस्था करू लागले तर त्यांना हे करण्यापासून रोखले गेले. आणि फक्त रोखले गेले नाही तर त्यांचा छळ केला गेला आणि त्यांना अपमान सहन करावा लागला. मुंबईतील लोकांवर बेलगाम हल्ला सुरू होता. 4 दिवसात 461 वेळा गोळीबार झाला. 2742 गोळ्या झाडल्या गेल्या आणि दररोजच्या 544 गोळ्या, म्हणजेच दर 2 मिनिटाला 1 गोळी. 4 दिवसात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 91 सत्याग्रही मारले गेले आणि नोव्हेंबर महिन्यातील 15 असे मिळून 106 जणांना आपले प्राण गमवावे लागले आणि त्यांना हुतात्मे आले. एक जरी व्यक्ती गेला तर त्या गोष्टीची चौकशी होते. आणि इथं तर 106 जणांपेक्षा जास्त लोक गेले होते आणि ते पण पोलिसांच्या गोळीने गेले होते. पण अत्यंत वाईट आणि दुर्दैवी गोष्ट म्हणजे या घटनेची पुढे कधीही चौकशी झाली नाही. या काळात शहरात जे काही घडत होतं ते मुद्दाम देशाच्या इतर भागात पोहोचू दिलं गेलं नाही. आणि एवढंच नाही तर मुंबईतील भांडवलशाही लोकांच्या वृत्तपत्रांनी जाणून बुजून चुकीची माहिती देऊन महाराष्ट्रातील लोकांना बदनाम करण्याचे धोरण बनवले. आणि या वृत्तपत्रांनी जमावी हिंसाचाराबद्दल खोट्या बातम्या प्रकाशित करायला सुरुवात केली. जसं की 10,000च्या जमावाने पोलीस स्टेशनवर कसा हल्ला केला आणि नायगाव पोलीस स्टेशनला जमावाकडून कसा धोका निर्माण झाला याचे काल्पनिक वृत्त मुंबईतील इंग्रजी दैनिकांनी प्रसिद्ध केले. एवढंच नाही तर जानेवारी महिन्यात मुंबईत एक पण बस जाळली गेली नव्हती, तरी पण जमावाने कशी जाळपोळ केली हे दाखवण्यासाठी वृत्तपत्रांनी जाळत्या बसचे चित्र प्रकाशित केले. आणि खरं तर त्याच वृत्तपत्राने 22 नोव्हेंबर 1955 त्यांच्याच वृत्तपत्रामध्ये हे चित्र प्रकाशित केले होते. आणि जेव्हा या सगळ्याचा खुलासा झाला तेव्हा जर्नलने त्यांची चूक मान्य केली आणि असं सांगितलं की राज्य सरकारच्या प्रसिद्ध संचालकांनी त्यांना हे चित्र पुरवले होते. तेथील स्थानिक वृत्तपत्राच्या एका भागाने तर गुजराती महिलेवर जमावाकडून अत्याचार झाल्याची खोटी बातमी प्रकाशित केली, तर एका इंग्रजी दैनिकांनी गुजराती महिलेचे कपडे काढून तिला आगीत टाकल्याची माहिती प्रकाशित केली. पुढे चालून या सगळ्याचा पण खुलासा झाला आणि या बातम्या खोट्या असल्याचे सिद्ध झाले. पण दुर्दैवी गोष्ट म्हणजे अशा खोट्या बातम्या प्रकाशित करणाऱ्या कोणत्याच वृत्तपत्रावर कारवाई करण्यात आली नाही. आणि कारवाई तर त्या वृत्तपत्रावर, त्या संपादकांवर करण्यात आली ज्यांनी खरी आणि सत्य माहिती प्रकाशित करण्याचे धाडस केले. त्यावेळेस भारताचे अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख होते आणि त्यांनी मोरारजी देसाई यांच्या कृतीचा निषेध म्हणून त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आणि त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर आरोप करत महाराष्ट्रावरील झालेल्या अन्यायास त्यांना जबाबदार धरले. पुण्यात पण पुणे महानगरपालिकेच्या 51 सदस्यांनी या कृतीचा निषेध म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला. या सगळ्या घटनेनंतर 28 जानेवारी 1956 पुण्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची सभा भरते. आता मागच्या एपिसोड मध्ये जसं मी सांगितलं की त्यावेळेस अनेक नेते हे काँग्रेसमध्ये राहून संयुक्त महाराष्ट्रासाठी लढत होते. आणि या सभेत त्यावेळेसचे तत्कालीन प्रदेश काँग्रेस अध्यक्ष श्री TR देवगीकर यांनी काँग्रेस सदस्यांना सर्वपक्षीय संयुक्त महाराष्ट्र परिषदेतून माघार घ्यायला लावली आणि परिषदेशी
कोणताही संबंध न ठेवण्याचे आवाहन केले आणि काँग्रेसला यात यश पण आलं, कारण अनेक काँग्रेस सदस्यांनी संयुक्त महाराष्ट्र परिषदेतून माघार घेतली. काँग्रेसला अशी आशा आणि विश्वास होता की एकदा का काँग्रेस सदस्यांनी सर्वपक्षीय संघटनेतून माघार घेतली की त्यांच्या निर्णयाला कोणताच संघटित विरोध होणार नाही आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही कायमस्वरूपी बंद पडेल आणि थोड्याच वेळात लोकांचा उत्साह पण कमी होईल आणि सगळीकडे शांतता होईल, जेणेकरून काँग्रेस संघटना या प्रदेशात स्वतःचे पुनर्वसन करू शकेल आणि सरकारला कोणत्याही अडथळ्याशिवाय आपला निर्णय लागू करता येईल. पण काँग्रेस सदस्यांनी संयुक्त महाराष्ट्र परिषदेतून माघार घेतल्यानंतर पण महाराष्ट्राच्या जनतेला असं वाटलं की संयुक्त महाराष्ट्रासाठी परिषद आपली चळवळ चालू ठेवेल आणि यासाठी संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष शंकरराव देव यांच्या नेतृत्वाची लोक उत्सुकतेने वाट पाहत होते. पण काँग्रेस सदस्यांनी घेतलेल्या माघारासोबत शंकरराव देव यांनी देखील परिषदेतून माघार घेतली आणि संयुक्त महाराष्ट्र परिषद स्वतःच बरखास्त झाली अशी घोषणा केली. परिषद बरखास्त झाल्यानंतर काँग्रेसला असं वाटलं की आता तर सगळं आपल्या मनासारखं होत आहे, पण काँग्रेसच्या आशा आणि अपेक्षा चुकीच्या ठरल्या, कारण लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी एस.एम. जोशी हे पुढे आले. काँग्रेस सदस्यांनी चळवळीतून घेतलेले माघार आणि शंकरराव देव यांच्या परिषद बरखास्त करण्याच्या कृतीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी संघर्ष सुरू ठेवण्याच्या मार्गावर विचार करण्यासाठी एस.एम. जोशींनी सर्व राजकीय पक्ष आणि अपक्षांची एक परिषद बोलवली. 6 फेब्रुवारी 1956 रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक येथे एक सभा घेतली गेली आणि या सभेमध्ये साम्यवादी, समाजवादी, प्रजा समाजवादी, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाणी गट, मजदूर किसान पक्ष, भारतीय जनसंघ, शेड्यूल कास्ट फेडरेशन, हिंदू महासभा, जन काँग्रेस आणि अपक्ष या सर्वांनी मिळून एकमताने संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली आणि समितीचे अध्यक्षपद हे केशवराव जेधे यांना देण्यात आले. समितीने आपले उद्देश सफल करण्यासाठी शांतमय आणि लोकशाही मार्गाचा वापर करायचं ठरवलं आणि सोबतच निवडणुकांमध्ये सहभाग घेण्याचे निश्चित झाले. या समितीने 29 फेब्रुवारी 1956 रोजी सत्याग्रह पुकारला आणि या सत्याग्रहाच्या प्रचाराचे कार्य प्रबोधन, मराठा, नवा सकाळ, सकाळ, नवयुग, प्रभात व इतर अनेक वृत्तपत्रांनी प्रामाणिकपणे केले. मुंबई, विदर्भ, मराठवाडा, बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा समितीने घोषणा दिली. समितीने सुरू केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मुंबई विधानसभेच्या 32 सदस्यांनी, पुणे महानगरपालिकेतील सर्व सदस्यांनी आणि मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या पाठोपाठ ग्रामपंचायतीसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या सदस्यांनीही राजीनामा दिला. पुढे 9 मार्च 1956 रोजी समितीने जयवंतराव टिळक यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथे सत्याग्रह केला आणि एस.एम. जोशी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत सत्याग्रह केला. समितीने सुरू केलेले हे सत्याग्रह मोहीम नंतर महाराष्ट्राच्या इतर भागात पण वाढवण्यात आले आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून कष्टकरी, शेतकरी, महिला, दलित अनेकांनी या मोहिमेत संघर्ष केला. 9 मार्च ते 4 एप्रिल 1956 या काळात 2343 सत्याग्रहींना अटक केली, तर 15 मे पर्यंत हा आकडा 13,489 पर्यंत गेला. या सत्याग्रहात 50,000 पेक्षा जास्त पुरुष आणि महिलांनी सहभाग घेतला होता आणि या संघर्षामुळे प्रदेशातील राजकीय परिस्थितीत खूप मोठा बदल झालेला. 2 दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात वर्चस्व गाजवणाऱ्या काँग्रेसला समितीने पूर्णपणे मागे टाकलं होतं. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती ही खूपच तणावपूर्ण झालेली आणि हा तणाव दिल्लीपर्यंतही पोहोचलेला आणि तेथील राजकीय वर्तुळाला हा तणाव कमी करण्यासाठी उपाय शोधण्याची गरज भासू लागली. त्यावेळेस केंद्रीय कायदा मंत्री एच.व्ही. पाटसकर होते. त्यांनी तणाव कमी करण्यासाठी असा प्रस्ताव मांडला की मुंबईला विशिष्ट कालावधीसाठी केंद्र प्रशासनाखाली ठेवावे आणि नंतर मुंबईला महाराष्ट्रात आपोआप विलीन करावे. या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे सरकारी कार्यालय हे मुंबई शहरात स्थापन करण्याची परवानगी दिली. या प्रस्तावावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, पण महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना असं वाटले की 3 जून रोजी होणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत नेहरू याच्यावर विधान करतील आणि ते विधान महाराष्ट्राच्या बाजूने असेल. 3 जून 1956 रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीची बैठक झाली आणि या बैठकीत जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी या विषयावर विधान केले तेव्हा महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी प्रेमाने बाळगलेल्या सर्व आशा धुळीत मिसळल्या. कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी परत एकदा पूर्वीचाच निर्णय सांगितला. त्यांनी सांगितलं की मुंबई केंद्र प्रशासनाखाली असेल आणि 5 वर्षानंतर मुंबईतील लोक
लोकशाही पद्धतीने ठरवतील की त्यांना कुठं राहायचं आहे. पुढे ते म्हणाले की महाराष्ट्रीय लोक मुंबईच्या लोकसंख्येच्या 44% आहे आणि भविष्यात होणाऱ्या निर्णयावर ते प्रभाव टाकू शकतात. पुढे ते म्हणाले की मुंबईचे भवितव्य ताबडतोब का ठरवले जात नाही, कारण यापूर्वी झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे मुंबईने स्वतःला असे निर्णय घेण्यास अपात्र ठरवले आहे. म्हणजे इथं त्यांनी दोष लोकांवरच टाकला आणि त्यांच्या या विधानांमुळे महाराष्ट्रातील ताण कमी होण्याऐवजी अजूनच वाढला. संयुक्त महाराष्ट्र समितीने आपली चळवळ सुरू केली आणि ही चळवळ अजून तीव्र करण्यासाठी SM जोशी यांनी करबंदी चळवळीचा इशारा दिला. या सगळ्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ही चळवळ थांबवण्याची सूचना केली, पण संयुक्त महाराष्ट्र समितीने आश्वासन दिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले. पुढे संयुक्त महाराष्ट्र समितीने दिल्लीला सत्याग्रह करायचे ठरवले आणि त्याची तयारी सुरू झाली. आता दिल्लीला आपल्याला गोळ्या लागणार, आपल्याला अटक होणार, आपण जिवंत परत येणार का नाही, असे कितीतरी प्रश्न समोर होते. तरी पण लोकांच्या उत्साहाला सीमा नव्हती. या चळवळीला लोकांनी प्रचंड पाठिंबा दिला. मोठ्या संख्येने लोक दिल्लीला पोहोचले. जुने दिल्लीतून 8 मैल मिरवणूक निघाली. सत्याग्रहात दिल्ली वालो साथ दो, बंबई को न्याय दो, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, वी वॉन्ट बॉम्बे अशा घोषणा देण्यात आल्या. शाहीर अमर शेखांनी आपल्या पहाडी आवाजात रोमांच उभा केलेले. अमर शेखांच्या बुलंद आवाजामुळे लोक कामधंदा सोडून रस्त्यावर उभे राहून अमर शेखांना प्रोत्साहन देत होते. समितीने केलेल्या सत्याग्रहाचा शेवट नवी दिल्लीतील संसद भवनासमोर झाला. यामध्ये त्या भागातील 1000 ते 2000 पुरुष आणि महिलांनी सहभाग घेतला. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या एकत्रित हालचालीमुळे देशभरातील लोकांना महाराष्ट्रातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले आणि महाराष्ट्रीयांवर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली. या सगळ्या घटनांच्या दबावाखाली पंडित जवाहरलाल नेहरू हे माघार घेऊ लागले. 30 जुलै रोजी विधानसभेत त्यांनी सांगितले की जर मुंबई महाराष्ट्रात असेल तर त्यांना आनंदच होईल आणि मला त्या विरुद्ध कोणतेही कारण नाही. पुढे ते म्हणाले की जेव्हा संपूर्ण शांतता होईल तेव्हा मी पण इतरांसोबत महाराष्ट्राची बाजू मांडण्यास तयार आहे, परंतु हा प्रश्न मी शांतमय पद्धतीने सोडवला जाईल याला महत्व देतो. पुढे 1 ऑगस्ट 1956 रोजी पुण्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी परत एकदा महाराष्ट्रीय लोकांना आश्वासन दिले की मुंबईचा महाराष्ट्रात समावेशाला विरोध नाही. आणि जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू हे माघार घेऊ लागलेले तेव्हा संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या शक्तिशाली गटांना भीती वाटू लागली, कारण त्यांना जाणीव झालेली की आता मुंबईचा महाराष्ट्रात समावेश टाळता येणार नाही आणि हे त्यांना कोणत्याही परिस्थितीत होऊ द्यायचं नव्हतं. हे रोखण्यासाठी त्यांनी लगेच हालचाल करायला सुरुवात केली आणि हे रोखण्यासाठी त्यांच्याकडे एकच पर्याय होता, तो म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात दोघांना एकत्र करून मोठ्या मुंबई द्विभाषिक राज्याची निर्मिती. आणि यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू हे पुण्यात असतानाच या गटांनी केंद्र सरकारला द्विभाषिक राज्य निर्माण करण्याचे आवाहन करणाऱ्या निवेदनावर सह्या गोळा करायला सुरुवात केली. 3 ऑगस्टला जेव्हा नेहरू दिल्लीला परतले तेव्हा 180 खासदारांनी सह्या केलेले निवेदन हे त्यांना देण्यात आले आणि काही दिवसातच सह्या करणाऱ्यांची संख्या ही 282 झाली. पुढे महाराष्ट्र आणि गुजरात मधील काँग्रेस नेत्यांना या द्विभाषिक राज्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळवण्यासाठी नवी दिल्लीला बोलवण्यात आलं आणि दोन्ही प्रदेशातील काँग्रेस खासदारांनी याला पाठिंबा दिला. त्यानंतर राज्य पुनर्रचना विधेयकात बदल करण्यात आला आणि हा बदल राज्यसभा आणि लोकसभा असं संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तातडीने मंजूर करून घेण्यात आलं. नंतर संविधानाच्या आवश्यकतेनुसार राज्य विधिमंडळाकडून औपचारिक मान्यता घेण्यात आली. आता मोठ्या मुंबई द्विभाषिक राज्यासाठी सगळं काही झालं, पण विशाल द्विभाषिक राज्याचं नेतृत्व कोण करणार यासाठी 16 ऑक्टोबर 1956 रोजी काँग्रेस विधिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत पक्ष नेतेपदी निवड होणार होती, जो पुढे या द्विभाषिक राज्याचा मुख्यमंत्री होईल. या विशाल द्विभाषिक राज्याच्या नेतृत्वासाठी योग्य आणि कर्तव्यदक्ष नेता हवा होता, जो या निर्माण झालेल्या राजकीय अडचणींमधून राज्याला सुरक्षितपणे पुढे नेईल. आता त्यावेळेस मोरारजी देसाई हे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते, त्यामुळे सगळ्यांना असं वाटलं की मोरारजी देसाई यांच्याशिवाय हे काम कोणीच करू शकणार नाही आणि मोरारजी देसाई परत एकदा काँग्रेस पक्ष नेते म्हणून निवडून येण्याची शक्यता होती. पण शेवटच्या क्षणी एक अडचण निर्माण झाली. भाऊसाहेब हिरे यांनी मोरारजी देसाई यांच्या विरुद्ध उभं राहण्याची घोषणा केली. त्यावर मोरारजी देसाई म्हणाले की जर कोणी विरोधात उभं राहत असेल तर ते निवडणूक लढवणार नाही. यावर बाकीच्यांनी भाऊसाहेब हिरे यांना वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगण्याचे आणि माघार घ्यायला लावण्याचे प्रयत्न केले, पण भाऊसाहेब हिरे आपल्या मतावर ठाम राहिले आणि त्यांनी माघार घेतले नाही. जेव्हा भाऊसाहेब हिरे हे माघार घेण्यास तयार झाले नाहीत तेव्हा बहुसंख्य आमदारांनी यशवंतराव चव्हाण यांना मोरारजी देसाई यांच्या पाठिंब्याने भाऊसाहेब हिरे यांच्या विरोधात उभं केलं. मतदान झालं आणि यशवंतराव चव्हाण यांना 333 आमदारांचा पाठिंबा मिळाला आणि यशवंतराव चव्हाण हे काँग्रेस विधिमंडळाचे पक्ष नेते म्हणून निवडून आले.
पुढे 31 ऑक्टोबर 1956 ला मुंबई द्विभाषिक राज्याची घोषणा करण्यात आली आणि 1 नोव्हेंबर 1956 ला महाराष्ट्र आणि गुजरात असे एकत्र करून मोठे द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले आणि यशवंतराव चव्हाण भारताच्या सगळ्यात मोठ्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. हे असले द्विभाषिक राज्य महाराष्ट्राच्या जनतेला तर मान्य नव्हतंच, त्यासोबतच हे द्विभाषिक राज्य गुजराती जनतेला देखील मान्य नव्हतं आणि या विरोधात गुजराती जनतेने आंदोलन सुरू केलं आणि या आंदोलनावर गुजराती पोलिसांनी गोळीबार केला, ज्यात 15 लोक ठार झाले आणि 167 लोक जखमी झाले आणि महाराष्ट्रात पण संयुक्त महाराष्ट्र समितीने आणि जनतेने याला कडाडून विरोध केला. या द्विभाषिक राज्याची घोषणा होताच त्याच्या विरुद्ध संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षाने एका नवीन टप्प्यात प्रवेश केला आणि मोर्चा काढणे, सत्याग्रह करण्याऐवजी संयुक्त महाराष्ट्र समितीने 1957 मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेचा कल घ्यावा असा निर्णय घेतला आणि ते निवडणुकीच्या तयारीला लागले. संयुक्त महाराष्ट्र समितीने काँग्रेसच्या विरोधातील सर्व घटक पक्षांना एकत्र करून निवडणूक लढवायचे ठरवलेले. समितीने मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे या प्रश्नावर निवडणूक लढवत होते. 11 मार्च 1957 ला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि 24 मार्चला याचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत समितीला फार मोठे यश मिळाले होते. पुणे महानगरपालिकेत समितीने स्पष्ट सत्ता मिळवली. मुंबई महानगरपालिकेत 131 जागांपैकी 71 जागा जिंकून समितीने सत्ता हस्तगत केली. कराडमधून यशवंतराव चव्हाण हे निवडून आलेले, पण ते पण फक्त 1626 मतांनी. समितीने लोकसभेच्या 44 जागांपैकी 23 जागा जिंकल्या आणि विधानसभेच्या 264 जागांपैकी 129 जागांवर जोरदार विजय मिळवला, ते पण काँग्रेसच्या दिग्गजांचा पराभव करून. पण हे महाराष्ट्र आणि गुजरात असं मिळून द्विभाषिक राज्य होतं, त्यामुळे महाराष्ट्रात तर समितीला चांगलं यश भेटलेलं. पण गुजरातमध्ये जी महागुजरात परिषद होती, जी स्वतंत्र गुजरातसाठी लढत होती, त्यांना तिथं चांगलं यश भेटलं नाही आणि महागुजरात परिषदेला 132 पैकी फक्त 33 जागा मिळाल्या. त्यामुळे काँग्रेसने या द्विभाषिक मुंबई राज्यात एकूण 235 जागा मिळून बहुमत मिळवलं आणि 12 एप्रिल 1957 ला यशवंतराव चव्हाण हे या द्विभाषिक मुंबई राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि SM जोशी यांची विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. समितीला मिळालेले यश पाहून चळवळीच्या प्रकृतीची जाणीव ही केंद्र सरकारला झालेली. पुढे 30 नोव्हेंबर 1957 ला प्रतापगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार होते आणि यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना मुद्दामून बोलवलेलं. कारण यशवंतराव चव्हाण यांना असं वाटलं की जर पंडित जवाहरलाल नेहरू हे जर महाराष्ट्रात आले तर त्यांना महाराष्ट्रात काय चाललं आहे हे समजेल, महाराष्ट्रातील लोकांची भावना काय आहे हे त्यांना जवळून पाहता येईल. आणि त्यासोबतच पुणे, मुंबई आणि अनेक ठिकाणी काँग्रेसचा पराभव झालेला, महाराष्ट्रात काँग्रेसची पकड ही कमकुवत झालेली आणि अशा वेळी जर पंडित जवाहरलाल नेहरू आले तर पक्षाला एक नवीन ऊर्जा भेटेल, समाजात सकारात्मक संदेश जाईल आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढेल, असा त्यांचा उद्देश होता. दुसरीकडे संयुक्त महाराष्ट्र समितीने नेहरूंच्या समोर मराठी जनतेचा असंतोष आणि जनतेच्या मागण्यांचे दर्शन घडावे यासाठी ठामपणे विरोध दर्शवणारे आंदोलन करायचे ठरवले आणि माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली प्रतापगडावर प्रचंड मोठा मोर्चा काढला. महाराष्ट्राच्या विविध भागातून मोठ्या संख्येने लोक पाचगणी, महाबळेश्वर, पसरणी घाटात रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहिले आणि जसे पंडित जवाहरलाल नेहरू आले तसे त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. द्विभाषिक राज्याच्या आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या गेल्या. मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा तिथे गाजत होत्या. शेवटी कसेबसे पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रतापगडावर पोहोचले. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले, भाषणे झाले आणि कार्यक्रम संपन्न झाला. पंडित जवाहरलाल नेहरूंना मराठी भाषिकांच्या भावनांची आणि एकूण परिस्थितीची जाणीव करून देण्यात समिती यशस्वी झालेली. पण या विषयावर कोणतीच हालचाल न झाल्यामुळे समितीने आपले आंदोलन चालू ठेवले. 1 नोव्हेंबर 1958 ला माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली संसदेवर मोठा मोर्चा काढण्यात आला. 19 डिसेंबर 1958 ला संसदेवर दुसरा मोर्चा काढण्यात आला. 18 जानेवारी 1960 ला सीमालढा समितीने करबंदी चळवळ सुरू केली आणि 1960 मध्ये मोरारजी देसाई यांच्या विरुद्ध आदिवासींचा मोर्चा काढला आणि त्यावेळेस अनेक नेत्यांनी यशवंतराव चव्हाण यांना बजावले की असं गप्प का बसलात, मोर्चा समोर निवेदन करा, नाहीतर मुंबई आणि महाराष्ट्र शासनाला प्रचंड मोठ्या लढ्यास तोंड द्यावे लागेल. मुंबईत वीज, पाणी आणि सगळं काही बंद पडेल. या मोर्चाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण यांनी जनतेचे विराट रूप पाहून तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष श्रीमती इंदिरा गांधी आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना इथली सगळी परिस्थिती सांगितली आणि हेही सांगितलं की आपण गोळीबार करून ही चळवळ दडपवू शकणार नाही.
आणि यशवंतराव चव्हाण यांनी इंदिरा गांधींना महाराष्ट्र दौऱ्याचे आमंत्रण दिले आणि राज्यातील जनतेचे मत जाणून घेण्याची विनंती केली. 1957च्या निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात यश मिळालं नव्हतं आणि त्यासोबतच महाराष्ट्रात काँग्रेस ही कमकुवत होत चाललेली आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही पण चालूच होती. त्यामुळे 1962च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इंदिरा गांधींनी महाराष्ट्र दौरा केला आणि महाराष्ट्रातील परिस्थिती जाणून घेतली. महाराष्ट्र दौऱ्यावरून दिल्लीला गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि तत्कालीन गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांना या दौऱ्याचा अहवाल दिला आणि सांगितलं की संयुक्त महाराष्ट्र निर्माण करणे हेच योग्य ठरेल. चर्चेनंतर महाराष्ट्राचा प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या 9 सदस्यांची समिती नेमली गेली आणि या समितीने अभ्यास करून दौरे करून जानेवारी 1960 मध्ये मुंबईसह महाराष्ट्र आणि गुजरात अशा 2 स्वतंत्र राज्यांची शिफारस केली आणि असा प्रस्ताव दिला की महाराष्ट्राला मुंबई तर मिळावे, पण त्यासोबतच गुजरातला नवीन राजधानी बांधण्यासाठी आणि अर्थसंकल्प संतुलित ठेवण्यासाठी महाराष्ट्राने गुजरातला 50 कोटी द्यावे. पुढे संसदेने मुंबई द्विभाषिक राज्याच्या विभाजनाचा ठराव मंजूर केला आणि केंद्र सरकारने एप्रिल 1960 मध्ये मुंबई पुनर्रचना कायदा पास केला आणि यानुसार 1 मे 1960 ला मुंबई राजधानी असणारे महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांचे स्वतंत्र गुजरात अशी 2 स्वतंत्र राज्य अस्तित्वात आली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आले, पण बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी आणि डांगचा समावेश महाराष्ट्रात होऊ शकला नाही. पश्चिम महाराष्ट्रातील 13 जिल्हे, मराठवाड्यातील 5 जिल्हे आणि विदर्भातील 8 जिल्हे असे एकूण 26 जिल्हे महाराष्ट्रात जोडण्यात आले. त्यासोबतच या नव्या महाराष्ट्राचे 4 प्रशासकीय विभाग पाडण्यात आले: मुंबई विभाग, नागपूर विभाग, औरंगाबाद विभाग आणि पुणे विभाग. आणि 1 मे 1960 रोजी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याची घोषणा करण्यात आली आणि त्याच दिवशी म्हणजे 1 मे 1960 रोजी यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राचं स्वप्न हे केवळ नकाशावर एक राज्य निर्माण करायचं नव्हतं, तर ते स्वप्न होतं आपल्या मराठी भाषा जपण्यासाठी. ते स्वप्न होतं आपल्या मातृभाषेला तिचा मान मिळवून देण्यासाठी. स्वप्न होतं आपल्या हक्कासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी आणि आपलं म्हणणं ठामपणे मांडण्यासाठी. आणि ते स्वप्न अनेक लोकांच्या बलिदानातून, त्यागातून, प्रेमातून आणि अपार संघर्षातून जन्माला आलं. महाराष्ट्र ही तर आपली ओळख आहेच, त्यासोबत ती आपली जबाबदारी सुद्धा आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचा हा गौरवशाली आणि प्रेरणादायी इतिहास आपल्याला सतत आठवत राहावा. महाराष्ट्रातील लोकांना, आपल्या येणाऱ्या पिढीला या महाराष्ट्राबद्दल आणि आपल्या मुंबईबद्दल जाणीव राहावी आणि त्यांना पण आपल्या इतिहासाबद्दल माहित व्हावं. त्यामुळेच हा व्हिडिओ म्हणजेच माझ्याकडून एक छोटासा प्रयत्न. तुम्ही पण तुमची जबाबदारी समजून या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ आणखी लोकांपर्यंत पोहोचेल. शेवटी एवढंच सांगेल की तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात, त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.